इंग्रजांसमोर न झुकणारा मराठी राजा, ब्रिटिश किंग जॉर्ज समोर न झुकणारा, एका मोठ्या बँकेची स्थापना करणारा, टिळकांच्या केसरीला मदत करणारा, आंबेडकरांना शिष्यवृत्तीमधून मदत करणारा मराठी राजाची गोष्ट नक्की सेव्ह करून ठेवा आणि शेअर करा। गोष्ट सुरू होते 1875 मध्ये मल्हारराव गायकवाड यांना गादीवरून हटवल्यानंतर राणी जमनाबाई आणि ब्रिटिशांनी अशा एका मुलाचा शोध सुरू केला ज्याला ते आपल्या नियंत्रणात ठेवू शकतील। त्यांना खानदेशातील गायकवाड घराण्याच्या शाखेतील गोपाळराव नावाचा 12 वर्षांचा एक ग्रामीण मुलगा सापडला। 27 मे 1875 रोजी त्यांचा सयाजीराव गायकवाड तिसरे म्हणून राज्याभिषेक झाला। ब्रिटिशांना वाटले होते की ते त्यांच्या हातातील बाहुले बनतील, परंतु ब्रिटिशांचा हा अंदाज चुकला। राजे म्हणून त्यांनी वारंवार ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले। त्यांनी बडोद्याचे आधुनिकीकरण केले, राजवाड्याचा खर्च कमी केला, रेल्वेचा विस्तार केला आणि 1892 मध्ये भारतात पहिली सक्तीची प्राथमिक शिक्षण पद्धती सुरू केली। त्यांनी बडोदा मध्यवर्ती ग्रंथालय उभारले आणि गावागावांसाठी फिरते ग्रंथालय ही संकल्पना राबवली। त्यांच्या या ग्रंथालय मॉडेलचे लंडन आणि रोममध्येही कौतुक झाले। सयाजीरावांनी ब्रिटिशांशी शस्त्रांनी युद्ध केले नाही, तर त्यांनी संस्था, शिक्षण आणि स्वाभिमानाने लढा दिला। आणि 1911च्या दिल्ली दरबारात ब्रिटिशांच्या रिवाजाप्रमाणे 3 वेळा झुकण्याऐवजी फक्त एकदाच झुकून त्यांनी आपण कोण आहोत हे जगाला स्पष्टपणे दाखवून दिले। त्यांनी 24 वेळा परदेशवारी केली आणि भारताबाहेर सुमारे 22 वर्ष घालवली। या काळात त्यांनी तिथले उद्योग, विद्यापीठे आणि शासन प्रणाली यांचा सखोल अभ्यास केला। ब्रिटिश आर्थिक वर्चस्व मोडीत काढण्यासाठी त्यांनी 1908 मध्ये बँक ऑफ बडोदाची स्थापना केली। त्यांनी भारतीय राष्ट्रवादाला पडद्यामागून मोठी मदत केली। लोकमान्य टिळकांच्या केसरी आणि द मराठा या वृत्तपत्रांना त्यांनी पाठबळ दिले। तसेच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोलंबिया विद्यापीठ आणि लंडनमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन मोलाचे सहकार्य केले। अशा या मराठी राजाची भन्नाट स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा आणि आपल्या मराठी मित्रांना हा व्हिडिओ नक्की